तुमची पाळी वेळेवर येत नाहीये का? वजन वाढत चाललंय? चेहऱ्यावर पिंपल्स, केस गळणे, मूड स्विंग, पोटाभोवती चरबी वाढणे आणि थकवा हे सगळं तुम्हाला जाणवतंय का? तर ह्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. कारण ही पीसीओडीची सुरुवात असू शकते. नमस्कार, मी सिद्धी राऊत, फाउंडर ऑफ शतायुषी भवः. आरोग्य टिप ऑफ द डे मध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजची आरोग्य टीप म्हणजे पीसीओडी समजून घेऊया. पीसीओडी म्हणजे नक्की काय आहे? पीसीओडीचा फुल फॉर्म आहे पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज. आज भारतात आणि भारताबाहेर सुद्धा अनेक महिलांना पीसीओडीच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. ही फक्त एक पाळीची समस्या नसून संपूर्ण हार्मोनल सिस्टमवर परिणाम करणारी एक स्थिती आहे. पीसीओडीची काही लक्षणे आपल्याला सहज दिसून येतात, आपल्याला ओळखता येतात. त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे अनियमित पाळी, चेहऱ्यावर अचानक येणारे पिंपल्स, केस गळणे, आपल्या शरीरावर चेहऱ्यावर केस येणे, मोस्टली ह्या भागावर, देन इथे असे केस येतात. सो हे सुद्धा एक महत्त्वाचं लक्षण आहे पीसीओडीचं. सतत थकल्यासारखं वाटणं, थकवा येणं, मूड स्विंग होणं, झोप नीट न लागणं आणि गर्भधारणेमध्ये अडचणी येणे, ही सर्व पीसीओडीची लक्षणे आहेत. पण आता सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया की पीसीओडी होतं तरी का? सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अनियमित लाईफस्टाईल. त्याच्यामध्ये काय येतं की जंक फूड खाणं, वेळेवर झोप न घेणं, व्यायामाचा अभाव, दिवसभर बसून राहणं, खूप सारा स्ट्रेस घेणं, तणाव, चिंता, यामागे सारखा विचार करत राहणं, अपुरी झोप आणि हार्मोनल इम्बॅलन्स. परंतु एक आनंदाची बातमी आहे की पीसीओडी पूर्णपणे बरा होऊ शकतो. तुम्ही जर थोडीशी तुमची लाईफस्टाईल सुधारली तर पीसीओडी नक्की बरा होऊ शकतो. मग आता त्यासाठी काय करावे? रोज किमान 30 ते 45 मिनिटं चालणे किंवा योगा करणे, साखर, मैदा आणि पॅकेज फूड कमी करणं, मी तर म्हणेन की बंदच करा. प्रथिने म्हणजेच प्रोटीन्स, फळे, पालेभाज्या, फळभाज्या ह्या सगळ्यांचा आपल्या आहारामध्ये खूप जास्त प्रमाणात समावेश करणे, 7 ते 8 तासांची खूप शांत झोप घेणे आणि तणाव कमी करण्यासाठी, स्ट्रेस कमी करण्यासाठी प्राणायाम आणि मेडिटेशन म्हणजेच ध्यान याचा उपयोग करणे. लक्षात ठेवा, पीसीओडी हा काही आजार नाही, पण हा एक इशारा आहे आपल्या शरीराचा आपल्याला की आता तुमची लाईफस्टाईल बदलण्याची वेळ झालेली आहे. सो आता तरी लाईफस्टाईल बदला. आजचं चॅलेंज, आजपासून दररोज किमान स्वतःसाठी 30 मिनिटे तरी वेळ द्या. या 30 मिनिटात 15 ते 20 मिनिटं योगा करणे, ध्यान करणे, चालणे या गोष्टींचा समावेश करा. जर तुम्ही सुद्धा पीसीओडीवर मात करत असाल तर कमेंटमध्ये आय चूज हेल्थ असं लिहून पाठवा. लक्षात ठेवा, स्वतःची काळजी घेणे ही काही लक्झरी नाही, ही आपल्या शरीराची गरज आहे आणि तुम्हाला तुमची काळजी घेणं हे खूप 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 इम्पॉर्टंट आहे. माझी सर्वांना रिक्वेस्ट आहे की स्वतःची काळजी घ्या, स्वतःसाठी वेळ द्या. कारण आपण, आपलं शरीर आहे म्हणून आपण आहोत. हे शरीर नसेल तर दुसऱ्या क्षणाला आपली ओळखच नष्ट होईल आणि म्हणूनच या शरीराची काळजी घेणं आपलं हे प्रथम कर्तव्य आहे. सो प्लीज स्वतःची काळजी घ्या. आजची आरोग्य टीप तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा. मी सिद्धी राऊत. पुन्हा भेटूया अशाच एका प्रभावी आरोग्य टीप सहित. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आनंदी रहा. थँक्यू. बाय.